ठाकरे सेनेच्या नागपुरातील 18 जुलैच्या सभेसाठी मैदानाचा पेच आहे। 18 जुलैला ठाकरे नागपूरमधील रामरक्षा मंदिरात रामरक्षा पठण करणार आहेत। रामरक्षा पठणानंतर मंदिरात शेजारील मैदानात ठाकरेंच्या सभेचं नियोजन आहे। त्याच मैदानात फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्तानं महायज्ञाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 22 जुलैला भाजपकडून हा महायज्ञ होणार आहे। त्यासाठी मैदानात मांडव टाकण्यात आलेला आहे। भाजपनं आधीच मैदान बुक केल्यानं ठाकरेंची सभा आता शेजारच्या रस्त्यावर होणार का याकडे लक्ष असेल। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, काय नेमकं घडतंय? सभेसंदर्भात काय अपडेट? नक्कीच 18 तारखेला याच राम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे यांचं रामरक्षा पठण होणार आहे आणि नेत्यांचं नियोजन होतं की शेजारी जे मैदान आहे तिथे सभा होईल। परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी महायज्ञ आहे आणि त्यासाठी भाजपनं यापूर्वीच मैदान बुक करून ठेवलं होतं आणि त्याचा पेंडॉलही टाकण्यात आलेला आहे। आपण हे दृश्य जर बघितलं तर हा पेंडॉल जो आहे तो आजपासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जे महायज्ञ होणार आहे त्याच्या तयारीसाठी टाकण्यात आलेला आहे। त्यामुळे आता या पेंडॉलनं या परिसरात या मैदानात तर उद्धव ठाकरे यांची सभा होणार नाही। हे मैदान आधीच भाजपनं बुक केलेलं आहे। त्यामुळे शेजारच्या रोडवर सभा घेण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय जो आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे नाही। आज शेजारचा हा रस्ता जो आहे तो या ठिकाणी आहेत। या ठिकाणी कुठेतरी पोलीस उद्धव ठाकरे यांच्या सभेला परवानगी देऊ शकते, कारण की मंदिरात यापूर्वीच मंदिर प्रशासनानं स्पष्ट केलेलं आहे की शेजारच्या मंदिरात फक्त रामरक्षा पठण होईल, कुठलाही राजकीय आखाडा होणार नाही। सभेसाठी हे मैदान नियोजन होतं, परंतु या मैदानावर नक्कीच गजानन, नक्कीच अपडेट्स घेत राहू। खूप धन्यवाद।